देवाची या द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्ती चारी साधी येले. त्याला जर चारी मुक्ती एकाच वेळेला साध्य करायच्या असतील तर त्या कशा करू शकतो? खूप सोपा उपाय आहे, मोक्षदा एकादशी. या एकादशीचं नावच आहे मोक्षदा, जी मोक्ष प्रदान करते. तर याची कथा अशी आहे की वैखानस नावाचा एक राजा आहे आणि स्वप्नात त्याला त्याच्या पितरांना खूप त्रास होताना दिसतो. मग तो त्याच्या मोठ्या मोठ्या पंडितांना विचारतो की याच्यावर काय उपाय आहे. त्यावेळेला ते सांगतात की जर आपल्या पितरांचा उद्धार करायचा असेल तर मोक्षदा एकादशीपेक्षा सुंदर उपाय नाही. मग राजा एक मोक्षदा एकादशीचा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला त्या सगळ्या एकादशीचं पुण्य आपल्या पितरांना अर्पण करतात. आणि अहो आश्चर्य, त्यांचे सगळे पितृ मुक्त होतात. म्हणून पितरांच्या मुक्तीसाठी आणि आपल्या स्वतःच्या मुक्तीसाठी ही एकादशी खूप महत्त्वाची आहे. या एकादशीला दीपदान आणि तुलसी दल भगवान कृष्णांना अर्पण करायला विसरू नका. आणि इतकंच नव्हे तर ह्या दिवशी गीतासुद्धा बोलली गेलेली. 18 अध्याय 700 श्लोक युक्त अशी ही सुंदरशी गीता मानव समाजाला भगवान कृष्णाने प्रदान केली. हाच तो दिवस आहे जिथे धर्म काय आणि अधर्म काय हे जाणण्याची सुंदर संधी आपल्याला सगळ्यांना आहे. कारण इथे कौरव आणि पांडव 18 दिवस एकत्र युद्ध त्यांनी केलेलं आहे. ह्या दिवशी आपण काय केलं पाहिजे? निश्चित रूपाने आपल्याला जर जमत असेल तर 18 अध्यायांचा पाठ करा. नसेल तर जितके गीतेचे श्लोक आपल्याला पाठ करणं शक्य असेल ते पाठ करा. आणि हो, भगवंताला जर प्रिय व्हायचं असेल तर गीता दान करायला विसरू नका. हरे कृष्ण.